मौजे शहाणा येथे गुलाबी बोंडअळीबाबत जनजागृती. शहाणा येथील कृषी विभागामार्फत शेतकऱ्याचे बांधावर जाऊन कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी शेताच्या बांधावर जाऊन कापूस पीक व इतर पिकावर कीड रोग प्रादुर्भाव नियंत्रण व कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन. गुलाबी बोंडअळी अळीचे पतंगचे एक पतंग 400 अंडी घालते. या अटकाव करण्यासाठी फेरोमेन ट्रॅप लावावे. 5% निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळ्यासह नष्ट कराव्यात. बोंडअळीचे नियंत्रणाकरिता क्विनोलोफस 25% प्रति 10 लिटर पाण्यात 20 मिली फवारणी करावी. कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत माहिती देताना शेतकऱ्यांनी हवेच्या दिशेने फवारणी करू नये. हवेच्या विरुद्ध दिशेनेच फवारणी करणे. तोंडाला मास्क, हाताला हँडग्लोव्ज, पायात बूट घालूनच फवारणी करणे व हात स्वच्छ धुवूनच खाद्य पदार्थाचे सेवन करणे. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन वेळेवर करणे. सोयाबीन पिकावरील येलो मोझॅक रोगावर नियंत्रणाकरिता वेळेवर फवारणी करावे. फळबाग लागवड, पीएम किसान सन्मान निधी योजना, केवायसी, आधार सेडिंग, माहिडीबीटी वर लॉन्ट्रीत निवड झालेल्या शेतकऱ्यांनी मुदतीत परिपूर्ण कागदपत्रे अपलोड करणे तसेच इतर योजनाबाबत माहिती दिली. यावेळी उपसरपंच नरेंद्र भंडारी, ग्रामपंचायत सदस्य आकाश भंडारी, राकेश सुळे, सामाजिक कार्यकर्ता तथा उपसरपंच साबलापाणी सचिन पावरा, उपसरपंच लगड कमल पावरा, मुनेश सुळे, सोना ठाकरे, प्रदीप नावडे, जितेंद्र जाधव, देवीदास पावरा आदी शेतकरी उपस्थित होते. एसके पब्लिक वाईस न्यूजसाठी शहादा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट.